हॅलो गाईज, कसे आहेत तुम्ही? होप तुम्ही सगळे बरे असतील, स्वस्त असतील, मस्त असतील. वेलकम बॅक टू माय चॅनेल. आम्ही गावाला आलो बरं का, त्याच्यामुळे सध्या रील येऊन नाही राहिले. तर ना गाईज, तुम्ही बघा मागचं पोस्टर बघून तर तुम्हाला समजलंच असेल की हा सेवापूर्ती गौरव समारंभ आहे आमचे मामाश्री आहेत ना, त्यांच्या रिटायरमेंटचा हा कार्यक्रम आहे. आणि आमचे मामा आहेत ना, ते अगोदर ना मिलिटरीमध्ये होते आणि त्याच्यानंतर ते जिल्हा परिषदमध्ये होते. तर आज त्यांचा रिटायरमेंटचा कार्यक्रम अगोदर ॲक्च्युली ना 2-3 महिने अगोदरच कार्यक्रम ठेवणार होते. पण काही गोष्टी, काही अडचणी होत्या, त्याच्यामुळे काही जमलं नाही. त्याच्यामुळे आम्हाला पूर्ण फॅमिली, आणि आता कसं वॅकेशन चालू आहे, उन्हाळ्याच्या सुट्ट्या, तर त्याच्यामुळे आम्ही म्हणजे सगळ्यांना टाईम पण आहे आणि सगळे एकत्र पण आलो. तर तो कार्यक्रम आमच्या इथे आमच्या गावाला जैतोबाला ठेवलेला आहे. तर इथं बकऱ्याचा कार्यक्रम होता जैतोबाचा, ठीक आहे. तर आम्ही सगळी फॅमिली पूर्ण, अजून तर मंडप खाली आहे. असं वाटलं ना अगोदर की एवढं मंडप खाली आहे, पण नंतर जी पब्लिक आली ना की कायच सांगू तुम्हाला मी, एवढी पब्लिक आली. तर आमचे मामा आहेत ना, खूप गरिबीतनं ते पुढे आलेले आहेत. आणि मी त्यांना असं बघितलं ना तर मला ना पप्पांची आठवण आली, खरंच सांगते. हे बघा मागे आई आहे, बबली, छोटी शेअर बबलीचं केले माझं वेगळंच बाबांसोबतचे. चालू असतं काही ना तसा काही. माझा पण एक एक्सपिरियन्स आहे. जेव्हा जेव्हा मी साखरीला यायची, बाबा हमेशा म्हणजे असंच आम्ही बोलायचे बाबांसोबत, कसं चाललं बाबा, काय चाललं. तर बाबा हमेशा त्यांचे आर्मीचे किस्से सांगत राहायचे. वेल डिसिप्लिन माणूस कसं राहायचं ते सांगत राहायचे. फ्रॉम माय साइड आय थिंक सो ही इज अ परफेक्ट एक्झाम्पल ऑफ बेस्ट मोटिवेटर अँड वेल डिसिप्लिन मॅन. अँड आजी तर हमेशा मोटिवेट करत राहतात मला की बबली, असं घर चालतं, तसं घर चालतं. म्हणजे खूप काही ते सांगत बोलतात मला की म्हणजे आयुष्यात कसं पुढे जगायचं, जे काही प्रॉब्लेम्स येतील त्यांना फेस करून कसं पुढे व्हायचं, हेच ते सगळं मला सांगत राहतात. अँड जी पण व्यक्ती त्यांच्यासोबत 2 मिनिटं जरी बसेल ना, तरी ती पूर्ण मोटिवेट होऊन जाईल. डिमोटिवेटेड माणूस पण पूर्ण मोटिवेटेड होऊन जाईल, अशी त्यांच्यामध्ये पॉवर आहे. आणि जेव्हा पण म्हणजे ते एकदम डिसिप्लिन, असं वेल, एक आर्मी ऑफिसर कसं वेल डिसिप्लिन असतो, तसे एकदम ते परफेक्ट एक्झाम्पल आहेत. आणि अमर अंकलकडनं पण मी खूप काही शिकली आहे. ते सुद्धा मला लई त्यांच्या आर्मीचे किस्से सांगत असतात आणि मला खूप आवडतं ते ऐकायसाठी, आणि पुढे पण आवडेल मला ते ऐकायसाठी. तर तुम्ही आता बबलीच्या तोंडून ऐकूनच घेतलं की आमच्या मामाश्रींचं म्हणजे बबलीचं मत काय आहे. आणि सगळे आम्ही 2-2 शब्द त्यांच्याबद्दल बोलत होतो. मी नाही बोलली, पण जे बाकीचे आमचे जे भाऊ बंधू आहेत ना, ते सगळे बोलले होते त्यांच्याबद्दल. मग तर बबलीला पण सांगितलेलं बबलीच्या मम्मीनी. तर मग बोलले आमचे मामा आत्या खूपच चांगले आहेत. खरंच बोलतात ना नशीबवानवाले, तसे आम्ही नशीबवानवाले आहेत. त्याच्यामुळे आमच्या फॅमिलीमध्ये म्हणजे एवढे चांगले सदस्य आहेत. आणि हे माय डिअर जीजू, हे माझ्या बहिणीचे मिस्टर आहेत. ते पण 2 शब्द बोलता आहेत. हे त्यांचे मोठे बंधू आहेत जे आत्यांच्या बाजूला उभे आहेत. आणि तुम्हाला माहिती आहे, आत्या आहे ना, आत्यांना उभं केलं बोलायला, तर आत्या बोलतात ना, शेवटी आई ते आईच असते. आत्यांनी काय बोललं माहिती आहे, फक्त त्यांच्या मुलांसाठी आणि त्यांच्या सुनांसाठी त्यांनी मेसेज टाकला की जसं घर चाललं आहे तसं पुढेही चालू द्या, सगळे एकत्र राहा, व्यवस्थित राहा, खुश राहा, असं. तर त्यांनी फक्त ना म्हणजे एवढा समारंभ झाला, पण त्यांनी असं काहीच बोलले नाही की आम्ही गरिबीतनं पुढे गेलो किंवा आम्ही असे दिवस बघितले किंवा तसे दिवस बघितले किंवा असं तसं काहीच बोलले नाही. त्यांनी फक्त त्यांच्या ना मुलांना आणि सुनांना म्हणजे सगळं चांगलं बोलले, चांगलं मोटिव्ह केलं असं. मग आता आम्ही ना मामांसाठी जसं बोलतात ना समारंभ असतो, तर शॉल वगैरे असं देऊन त्यांचं आम्ही हे केलं. तर मग बंटीताई आणि आई आहे. बंटीताई आणि आई अगोदर गेले, मी आणि प्रेम नंतर थोड्या वेळाने गेलो, असं झालं ते. तर आणि नाही सॉरी, व्हिडिओच्या स्टार्टिंगला तुम्ही बघितलंच असेल ना, तर म्हणजे मी आणि प्रेम पण अगोदर गेलेलो होतो असं.
तर खरंच मामांनी ना खूपच कष्टातनं पुढे आलेले आहेत. मी ना ॲक्च्युली एवढ्या घाई गडबडीमध्ये ना मला आमची सगळी फॅमिली एकत्र आले. 3-3, 4-4, 5-5 वर्ष झाले कोणी म्हणजे डोळ्याला दिसत नव्हतं ते माणूस आता दिसलं, बोलले, सगळं खूपच छान वाटतं हां. असं सगळे एकत्र येतो. तर मी स्वतः गावी किती दिवसानंतर गेली ना त्याचा काही अंदाजच नाही आहे, माहिती आहे. ते पण मी तर काही जास्त दिवस राहणार नाही आहे, पण तरी मामांचा कार्यक्रम होता, ॲक्च्युली यायचंच होतं. आणि हा माझा प्रेमनं सगळ्यांना अगोदर असं वाटलं की हा मस्ती करायला येतो आहे, पण तो बिचारा माझं लेकरू ना गिफ्ट द्यायला आलेला. गिफ्ट द्यायसाठी तो हे करत होता, पण सगळ्यांना असं वाटत होतं की हा काहीतरी मस्ती करायसाठी येतो आहे. आणि आमच्यामध्ये बघा असं काही राहतं ना तर असं टॉवेल टोपी असं चढवता, म्हणजे असं देता, घालता असं. आणि तुमच्याकडे घालता का नाही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. पण आमच्याकडे ती प्रथा आहे टॉवेल टोपी घालायची, तर त्याच्यामुळे आम्ही घालतो टॉवेल टोपी. असं तुमच्याकडे करता का मला प्लीज कमेंटमध्ये सांगा, कारण मला कळायला तर पाहिजे. आणि प्रेम आहे ना हे बघा म्हणजे ना ते जे आमचे जिजू आहेत ना हे त्यांचे मोठे भाऊ आहे, त्यांना पण प्रेम टॉवेल टोपी हे आमचे जिजू आहे हां. आणि म्हणजे ना मला अगोदर असं वाटलं की बायका घालता की नाही टॉवेल टोपी, तर मी प्रेमला बोलली तर की तू घाल असं टॉवेल टोपी. मला माहिती नव्हतं, पण नंतर मम्मीच घालून दिलं आणि त्यांना मस्तपैकी जय भीम केला. असं काय सांगू गाईज, गावाकडे ना खूपच ऊन आहे बरं का. आणि हे त्यांचे लहान भाऊ आहेत विकी दादा. ॲक्च्युली ना हे लोक आम्हाला ना कधीच त्यांनी वेगळं समजलं नाही, आम्हाला एकदम खरंच बहिणींसारखंच समजलं आहे, बहिणींसारखाच जीव लावतात. त्याच्यामुळे असं वाटतसुद्धा नाही काही परकेपणाचा तो विषयच नाही आहे. इथे प्रेम सगळं सोडून माझ्या मागे आला मिठाई खाऊ घालायला.